निवडणूक आयोगाला हाताशी धरून अन्य पक्ष संपवण्याचा डाव भाजप वागतोय अशा प्रकारचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी आयोगावर केला आहे. आता काय बोलावं मी आंबेडकर साहेबांवर, ते नेहमी असे स्टेटमेंट करत असतात, ते वारंवार असे स्टेटमेंट करत असतात. त्यामुळे आता काय निवडणूक आयोग कुठे काय, म्हणजे तुम्ही हारायला लागले, पराभव झाला की तुम्हाला निवडणूक आयोग सोपा वाटतो, तुम्हाला हायकोर्ट सुप्रीम कोर्टसुद्धा सोपं वाटतं, त्यांच्यावर तुम्ही तोंडसूक घेतात, तुम्ही बॅलेट पेपर त्याच्यावर निवडणुका घ्या म्हणतायत, कधी म्हणतात मतदारांमध्ये एवढी नावं वाढलीत. आता एवढी नावं मतदारांमध्ये वाढली आहेत का? सगळ्यांची नावं म्हणजे काही सगळ्यांच्याच मतदारसंघामध्ये नावं आहेत, ते प्रिंटिंग मिस्टेक आहेत, काही चुकीने झालेली आहेत. काही काही ठिकाणी लोक दोन दोन ठिकाणी फॉर्म भरतात, या गावाला भरतात त्या गावाला भरतात, त्यात कोणाची चूक आहे? पण या ठिकाणी त्यामुळेच आम्ही निवडणुका जिंकतो असा आभास त्या ठिकाणी निर्माण केला जातो आहे, तो अतिशय सपशेल खोटा आहे. आणि म्हणून जनतेच्या दरबारामध्ये तुम्हाला कुठेही जागा राहिलेली नाही. जनता तुम्हाला स्वीकारायला तयार नाही, तुमचे कुठली कामं नाही, तुमच्याकडे सत्ता असताना आलं तुम्ही घराच्या बाहेर पडले नाही, तुम्हाला काय लोक एक्सेप्ट करतील? पण आता खापर फक्त निवडणूक आयोगावर फोडायचं, कोर्टावर फोडायचं, हा प्रकार त्यांचा तर सर्रास चाललेला आहे. कारण त्यांचा स्वतः हार समोर दिसते, पराभव समोर दिसतोय. भाऊ, आपण वृक्षारोपणाच्या संदर्भात आज उद्घाटन केलंय. जे झाडं आपण रिप्लांट करणार आहे इतर ठिकाणी, तर त्यांचं सक्सेस रेशो किती आहे, आपल्याकडे नेमकी काय माहिती आहे, किंवा पर्यावरणप्रेमींचा असा प्रश्न नाही, गेल्या वेळी सुद्धा आम्ही 700-800 जो 1000 झाडं आम्ही त्या ठिकाणी रिप्लांट केलेली होती, आणि निश्चित त्याचा सक्सेस रेशिओ सुद्धा 60 ते 70%, म्हणजे 1000 झाडावरचे 600-700 झाडं 100% जगतात. मोठी मोठी झाडं अगदी खालून काढलेली वृक्ष मोठी ती पण जगतात. पण आम्हाला जी झाडं काढायची ते लहानच आहेत, त्याचा सक्सेस रेट सुद्धा चांगलाच राहील. पण समजा दुर्दैवाने 300-400 झाडं गेली सुद्धा, छोटी रोपटी गेली, दगावली, नाही आली. पण आम्ही सांगितलं की आम्ही 20-25 हजार, तुम्ही सांगा जेवढी मोठी 15-20 फुटे झाडं आम्ही लावतो. तुम्ही बघितलं आता, एक तुम्ही 15 जाऊन बघा काय त्या ठिकाणी सगळी झाडं हिरवी होतील अजून, कारण ती लांबून आली, ती 1200-1300 किलोमीटरवरून. पाणी त्यांना आम्ही द्यायला सुरुवात केली, आता खत दिलेलं आहे. तुम्ही बघा ती झाडं कशी टवटवीत होतात, कसं त्या ठिकाणी चित्र उभं राहतं. आणि म्हणून मला वाटतं की नुसतं विरोधाला विरोध नको, कुंभमेळ्यासारखा एक मोठा आमच्याकडे सण येतो आमच्या एक प्रकारचा, तो त्या ठिकाणी होतोय, पवित्रचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय. आणि फक्त तेवढंच घेऊन तुम्ही जे चांगले ते दाखवा ना. तुम्ही खरंच पर्यावरणप्रेमी आहात, तुम्ही वृक्षप्रेमी आहात, तुम्ही जाऊन बघा तिथे आम्ही काय करतो. आलेली झाडं बघा. आता एका दिवसात दररोज 2 ट्रक येतील, 700, 800 झाडं या ठिकाणी येणार आहेत. आम्ही खड्डे खोडून लगेच ते फ्रेश, कारण आम्ही एकत्र आणून ठेवली, अजून ती कुठे मग त्याला दुखापत झाली किंवा मग मेली, अजून तुम्ही म्हणाल बघा ही झाडं सगळी वाळलेली आहेत. आणि म्हणून आम्ही जसे खड्डे खोदू होतील तसे 1000 झाडं एकेका दिवसात टप्प्याने त्या ठिकाणी आणणार. नगर परिषद निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे भाजपला मदत करताय किंवा राष्ट्रीय चर्चा होत्या, महापालिकेत काय नक्की असं किंवा येत आहे का? आता काय राहिलंय त्यांचं मला समजत नाही. तुम्ही त्यांचा प्रश्न मला विचारता. आता मी काय सांगू, ते प्रत्येक ठिकाणी ते कपडे बदलत तर तशी पक्ष बदलत आहे सध्या. त्यांचं काय राहिलंय? ते मुख्यमंत्री नव्हते, नाही होता त्यांच्यावर काय वेळ आली तुम्ही बघा. आता ते म्हणतात मी इकडे कमळाचं करेल, इकडे म्हणतात घड्याळाचं करेल, इकडे म्हणतात धनुष्यबाणाचं करेल. माझा कुटुंबाचा प्रश्न आहे. आता पक्षामध्ये कसा कुटुंबिक प्रश्न येऊ शकतो? आता त्याच्याबद्दल न बोललेलं बरं, जाऊया, तो विषय संपलेला आहे माझ्या मते. वृक्ष लागवड होत असताना आपण काही पर्यावरणप्रेमींना निमंत्रण दिलं होतं का? कारण वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन करतायत. आज नाशिक हिरवगार करण्याच्या दृष्टीने लागवड होत होती, अशा वेळेस फारसे पर्यावरणप्रेमी दिसले नाही. आपण मी सगळ्यांना निमंत्रण दिलं होतं. आम्ही शासनातर्फे सुद्धा आम्ही माझ्या वैयक्तिक माझ्या पीना सांगून सगळ्यांना आमंत्रित केलं होतं. ते बघा, काही लोकांना त्याच्यामध्ये त्यांचा हेतू शुद्ध नाहीये. अन्यथा एवढी झाडं आल्यावर ते बघायला तरी आले असते ना, की मग काय करतायत काय नाही, हे आमचं चुकतंय, बरोबर आहे. आम्ही त्याला सांगितलं तुम्ही सूचना द्या अजून, त्यात काय आमचं चुकतंय का, बरोबर आहे का, तरी यायला पाहिजे. पण बरेच जण त्यातले जे रोज तोंडसूक घेत आहेत सगळे साधू महंतांवर, आमच्या धर्मावर, ते कोणी त्या ठिकाणी आलेलं नाही. तर मग त्यांचा हेतू काय नेमका? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.